आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। काय झालं? बोलणं झालं का त्यांच्याशी? सेटलमेंट झाली आहे ना? पोलीस स्टेशन आहे, आपण असेच नाही निघू शकत इथून। का नाही जाता येणार? एवढा वेळ काय बोलत होती त्यांच्यासोबत? त्यांचा प्रॉब्लेम काय आहे? ओ पोलीस, काय तुमचा प्रॉब्लेम काय आहे? आमचा प्रॉब्लेम काय आहे? कशाला आम्हाला थांबवून ठेवलंय? ओ बाई शांत व्हा तुम्ही, आम्ही तुम्हाला असं नाही सोडू शकत। तुमच्यावरती 420चा कलम लावलेला। तुम्ही कोणाला फसवलं? अहो बघा काय म्हणतात, सोडणार नाही म्हणतात। तिथे जर राहिलं ना तर मी जगाला ओरडून सांगेन, तुम्ही पण अन्याय करताय आमच्यावर। श्रीमंतांसारखी तुम्ही पण आमची गळचेपी करताय। झूक यायचं आणि आरडाओरडा आमच्या साहेबांच्या नावाने केला म्हणून साहेब चिडले। ओ तुम्ही तर तुमच्या साहेबांबद्दल काही बोलूच नका हो। मोठमोठ्या गाड्या घेऊन तुम्ही रस्त्यावर धावता, आमच्या लोकांची पर्वा आहे का तुम्हाला? मंदाकिनी जरा शांत राहशील का? आवाज नको का उठवायला? आपल्याला त्रास होतो, आपल्यावर ठीक गोंधळ चाललाय। इन्स्पेक्टर साहेब नमस्कार। बघा हो किती सावळा गोंधळ चाललाय तुमच्या पोलीस स्टेशन मध्ये। बघा ना, मी खरंच सांगते, अगदी मनापासून सांगते, आम्ही खूप चांगली माणसं आहोत, आम्ही निर्दोष आहोत। आम्हाला का कोंडून ठेवलंय इथे? का आमच्यावर अन्याय करताय? मग अन्याय झाल्यानंतर आमचा आवाज उठणारच ना। काय करायचं सांग? हो मॅडम, आवाज कमी करून बोला। काय झालं? माझी मुलगी आहे ना, ही उद्याची अपकमिंग मॉडेल आहे। माझ्या मुलीचा ऍक्सिडेंट झाला, तिचा पाय मोडला, तिच्या एवढ्या मोठ्या करिअरचा सत्यानाश झाला असता, तर त्याच्या विरोधामध्ये आम्ही बोललो तर तुम्ही आम्हालाच घेऊन आला तिथे। कोणाचा पाय मोडलाय? तिचा। अहो इतर नाचते। साहेब ऐका ना, जे झालं ते झालं, पण मी तुम्हाला खरं सांगू का, हे समर राजवाडे जे आहेत ना, हे सगळं आम्हाला त्रास द्यायला मुद्दाम करतायत। मी तुम्हाला सगळं सांगते। त्यांचा मालकी हक्क असलेल्या एका जमिनीवर एक वृद्धाश्रम आहे, त्या वृद्धाश्रमासाठी मी काम करते आणि आता अचानक त्यांना ती जमीन हवी आहे, काय कशासाठी, मॉलसाठी वगैरे मला माहीत नाही, पण या वृद्धांनी कुठे जायचं यासाठी त्या वृद्धाश्रमाच्या वतीने मी त्यांच्या ऑफिसवर मोर्चा काढला होता। नेमकं त्याच दरम्यान कोइन्सिडन्स म्हणा किंवा काही, पण हे जे झाला सगळा प्रकार तो झाला आणि त्यात माझ्या आईचं आणि त्यांचं भांडण झालं आणि ही अशी भांडणं झाली म्हणून कोणी माणूस असं साध्या माणसाला जेलमध्ये टाकतं का? ते ना दोन विषय एकत्र करतायत आणि फक्त त्रास देण्यासाठी हे सगळं करतायत। नाही, ऍक्सिडेंट मोठा झाला होता, खूप लागलंय तिला। असं असेल तर या मुलीला मेडिकलला घेऊन जा। मी ना आधीच सांगितलं होतं की एवढं काही झालं नाहीये, ओनली टच। काही झालेले नसताना इतक्या मोठ्या माणसाकडून त्याची गाडी बघून तुम्ही खंडणी वसूल करत होता। त्यांना रस्त्यावर ह्युमिलिएट केलं तुम्ही। फ्रॉड वगैरे केस लागणार आहे तुमच्यावर। आता आम्हाला ऍक्शन घ्यावीच लागणार आहे। अहो हो कळतंय मला, पण तुम्ही त्यांना पोलीस स्टेशन पर्यंत आणलं, समज दिलेली आहेत, साधी माणसं आहेत, झालं, कळलं आता त्यांना, सोडा ना आता प्लीज। हो तेच तर म्हणते ना मी, सोडा आम्हाला। हो आमची काही चूक नाहीये, तरी पण तुम्ही आम्हाला इथे घेऊन आला, तिथे डांबून ठेवलं। खरं तर चूक त्यांची आहे ना, त्यांनी धडक दिली की नाही, मग त्यांना तुम्ही शिक्षा द्यायला पाहिजे होती की नाही, पण नाही, तुम्ही त्यांच्याकडनं पैसे घेऊन आम्हाला त्रास देताय ना। हो बाई, काहीतरी बोलू नका। हो वारे मॅडम, या मुलीला आणि या मॅडमला आत घेऊन जा। नाही नाही नाही, पण खरं बोलणं पाप आहे का? वा वा, घोर कलियुग आहे। एक तर तुम्ही चूक करणार आणि काही नाही झालं म्हणून आमच्यावर तुम्ही आरोप करणार। अरे पण तुम्ही धक्का काय मारते? पण आम्ही असं काही केलंच नाहीये। एक जरा सावकाश आहोत, लागेल त्यांना। इन्स्पेक्टर साहेब, हे सगळं चुकीचं होतं। मला मान्य आहे त्यांच्याकडून चूक झाली असेल, पण म्हणून काय त्यांना आत टाकायचं चुकीचं आहे हे। आता हे शिकवणार का तुम्ही आम्हाला? महाले यांना पण आत टाका। येस सर। कशाबद्दल आत टाका? त्यांनी काय केलंय? तुमच्या मनात आलं म्हणून तुम्ही असं माणसांना आत नाही टाकू शकत? त्यांचं वय तरी बघा। मी मान्य करते की माझ्या आईकडनं थोडंसं चुकलं असेल, ती थोडी जास्त बोलून गेली असेल, पण तरीही फक्त बोलण्यासाठी तुम्ही असं त्यांना आत नाही टाकू शकत। अहो तक्रार तर समर साहेबांनी केली आहे, ते बोलतील तेव्हाच आम्ही सोडू, नाहीतर काही होणार नाही।
या एका गोष्टीसाठी माझ्या कुटुंबाला, आई बाबांना, बहिणीला इतकं ह्युमिलिएट केलं समर राजवाडेने. बाबांचा तर काहीच संबंध नव्हता. नाही नाही, भयंकर आहे हे. आपण श्रीमंत आहोत म्हणजे आपण काहीही करू शकतो, असं कसं काय वाटू शकतं या माणसाला? काहीतरी केलंच पाहिजे. एकदा प्रॉडक्ट्समधलं फूड कलर जे वापरलं आहे ते अप्रूव्ड आहे ना हे चेक करून घ्या. लहान मुलांसाठी पॅकेज फूड चांगलं नसतं हे त्या पॅकेजिंगवरती लिहिलंय की नाही तेही एकदा. हॅलो, जरा मीटिंगमध्ये नंतर कॉल करतो. ओके. ते एकदा चेक करून घ्या आणि तुम्ही आता जा सगळे घरी. जा जा, आम्ही चिडून नाही सांगत आहे, कारण तुमचं कोणाचंही माझ्या बोलण्याकडे लक्ष नाहीये, तेव्हा तुम्ही घरी जा आता. थँक्यू सर. आनंद, आजच्या मीटिंगमध्ये जे पॉइंट्स डिस्कस केले ते सगळे रेकॉर्ड केले एकदा चेक कर, कारण उद्या जेव्हा हे सगळे लोक भेटतील तेव्हा कोणाच्या काहीही लक्षात नसेल. आत्ताच कोणाचं लक्ष नव्हतं. कोणी घड्याळ बघत होतं, कोणी चोरून मेसेजला रिप्लाय करत होतं. काय करणार म्हणजे ज्यांच्या बायका निकिता सारख्या असतील ते शिव्या खाणारच ना बिचारे. नाही नाही, निकित तुला शिव्या घालते कारण तू तसाच वागतोस. नाही, निकी मला शिव्या घालते कारण माझा बॉस समर राजवाडे आहे, ज्याला आठवड्यातला दिवस कुठला आहे हेही कळत नाही, जो सतत कामच करत असतो. म्हणजे लोक जेवायला जातात तो कामच करत असतो, लोक झोपायला जातात तो कामच करत असतो, लोक फिरायला जातात हा कामच करतो, लोक फॅमिली बरोबर मस्त क्षण घालवतात, आनंद घेतात, मजा करतात. समर राजवाडे कामच करत असतो, सतत काम 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 आणि काम. गेली 25 वर्ष समर राजवाडे फक्त कामच करतोय. पण यात माझी काय चूक आहे? कारण मला कोणीही फोन करत नाही, माझी घरी कोणी वाट बघत बसलेलं नसतं, माझी साधी चौकशी देखील कोणी करत नाही, म्हणून मी काम करतो. पण तू जा आता घरी, नाहीतर ती मला शिव्या घालेल. ते होणारच नाही, शिवाय मीच खाणार. समोर तुला माहिती का ते बॉक्सर्स कडे ती पंचिंग बॅग असते प्रॅक्टिस करण्यासाठी. ऍक्च्युली निकीला ना त्या पंचिंग बॅग बरोबर लग्न करायचं होतं, तिने चुकून माझ्या बरोबर केलं. पण फरक काहीच नाही, पंचिंग बॅग आहेच. दोघातली तुटे ना